काशीराम यांच्या स्मृतीनिमित्त आज चांगला असा उपक्रम राबवण्यात येत आहे. काशीरामच्या जयंतीला स्मृतिदिनाच्या निमित्तानं बहुजन समाजातील लोकांनी काय असा बोध घेतला पाहिजे. मानव साहेब आपण जाणून त्यांच्याशी सर्वपणे करतात. मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे. ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. राष्ट्रीय तेली समाज महासंघाचा अध्यक्ष आहेत. आणि मान्यवर कांशीराम साहेबांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज मान्यवर कांशीराम साहेबांना जाऊन 18 वर्ष पूर्ण झालीत. 19वा त्यांचा हा स्मृतिदिवस आज आपण या कार्यालयामध्ये इथे अभिवादन रूपाने त्यांना आम्ही मानवंदना दिलेली आहेत, अभिवादन केलेलं आहे. मान्यवर कांशीराम साहेब हे बाबासाहेबांच्या नंतरचं ज्याला आपण एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सगळ्या जगाने बघावं असं त्यांचं कार्य राहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी या बहुजन समाजाला एक मेसेज दिला होता की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला याची शासनकर्ती जमात बनायचं आहे. तर तो जो मंत्र आहे तो खऱ्या अर्थाने मूर्तिमंत रूपात जर कोणी कार्यान्वित केला असेल तर तो मान्यवर कांशीराम साहेबांनी केला. मान्यवर कांशीराम साहेबांना पूर्ण भारत हे बहुजन नायक म्हणून ओळखतात. 116 महापुरुषांना प्रकाशझोतात आणण्याचं कार्य मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं. आणि होऊ शकतं ही संकल्पना म्हणजे कधी काळी आम्ही इतिहासामध्ये नेपोलियन बोनापार्टचं नाव ऐकतो आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. तीच गोष्ट मान्यवर कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांनंतर या भारत देशाला पटवून दिलीत की सगळं होऊ शकतं. तुम्ही सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक आणि राजकीय सत्तामध्येही परिवर्तन निर्माण करू शकतात. तुम्ही शासनकर्ते बनू शकतात आणि शासनकर्ते बनता बनताच तुम्ही व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. हे त्यांनी प्रत्यक्ष उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये मायावतीजींना 4दा मुख्यमंत्रीपद बनवून हे सिद्ध करून दाखवलं. त्यांचा हा पूर्ण प्रयोग भारतभर यशस्वी झाला होता. परंतु दुर्दैवाने ते आपल्यातनं लवकर निघून गेलेत. 9 ऑक्टोबर 2006ला ते आपल्यातनं निघून गेलेत. जसं आपण म्हणतो की बाबासाहेब असतेत तर हा भारत देश अधिक सुखमय आणि संपन्न झाला असतात, तद्वतच मान्यवर कांशीराम असते तर आज काही किमया और असतील. समाज जोडण्याचं काम, जाती तोडण्याचं काम, देश जोडण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं. आणि जे काही त्यांचं एक ज्याला आपण एक सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, तो सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला सध्याच्या काळामध्ये BJPने अंमलात आणलात आणि ते सत्तेत आलेत. काँग्रेसला ते जमलं नाहीत म्हणून ते सत्तेपासून दूर गेलेत. परंतु हा सगळा फॉर्म्युला मान्यवर कांशीराम साहेबांचा जर खऱ्या अर्थाने कांशीराम साहेबांचे जे खरे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या विचारांचे फॉलोअर्स आहेत, त्यांनी जर अंमलात आणला असतात किंवा त्यांचा जर त्यांना विसर पडला नसतात तर आज या भारतासारख्या देशाला बहुजन समाज पार्टीच्या रूपाने जे एक चांगलं आशास्थान निर्माण झालं होतं तर त्याच्यामध्ये थोडीशी जी उणीव आज आपल्याला जाणवत आहेत तर ती उणीव निर्माण झाली नसती. परंतु आशा करूयात जेही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंना, शाहू महाराजांना आणि मान्यवर कांशीराम साहेबांना मानणारी जी मंडळी आहेत, या सगळ्यांनी जर कांशीराम साहेबांचा तो मौलिक संदेश जर अंमलात आणलात, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी,
हे जर जे काही तत्व आहेत किंवा मूलमंत्र आहेत तो जर आपण जर अंमलात आणलात तर निश्चितच येत्या काळामध्ये या भारतामध्ये पुन्हा फुले शाहू आंबेडकर शिवरायांची चळवळ ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आदरणीय मान्यवर कांशीराम साहेबांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आम्ही निश्चय घेतलेला आहे की या येत्या महाराष्ट्राच्या 2024च्या इलेक्शनमध्ये फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारांची मंडळी आम्ही सत्तेत बसवल्याशिवाय राहणार नाहीत. तिसरा फ्रंट निर्माण करून त्याला आम्ही प्रथम क्रमांकावर आणण्याचा या मान्यवर कांशीराम साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज आम्ही संकल्प घेतलात. आज आमच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय कृष्णाजी बेले साहेब, ज्ञानेश वाकुळकरजीत, दिनकर वाठोरेजीत, संजय आमचे रामटेकेजीत, फुलसर सतीवाहिनीजीत, आमची रुचिका आणि त्यानंतर बरीच मंडळी उपस्थित होती. या सगळ्यांच्या वतीने पुन्हा मान्यवर कांशीराम साहेबांना विनम्र अभिवादन. जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. काशीराम साहेबांचा स्मृतिदिनानिमित्त मानव साहेब आहे ते बी आपल्याला याच्या प्रकाश टाकणार आहे, तो असा पंचनामा. मी संजय रामटेके. सर्व महापुरुषांना माझ्या विनम्र अभिवादन आणि माननीय कांशीराम साहेब स्मृतिदिनानिमित्त आज आपण इथं आलेलो आहोत. आणि माझा परिचय संजय रामटेके. मी ऑल ओव्हर इंडिया कोऑर्डिनेटर आहे मुकनायकचा आणि मी ऑल ओव्हर इंडिया कोऑर्डिनेटर आहे राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारतचा. कांशीरामजीच्या स्मृतिदिनानिमित्त आज प्रोग्राम आम्ही अरेंज केला आणि इथं असा निर्णय झाला की जे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे जे लोकांच्या संघटना आहेत आणि जे छोट्या मोठ्या पार्ट्या आहेत त्या सर्व लोकांना एकत्र येऊन आपण थर्ड फ्रंट तयार करून या मिशनला कुठेतरी कांशीराम साहेबांनी जे म्हटलं की जे सत्ता आहे सत्ता हासिल करण्यासाठी साहेबांनी जो संदेश दिला की जितनी जिनकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी, या आधारावर आम्ही सर्व लोकांना एकत्र आणून इथं कशा पद्धतीने आपण सत्ता हासिल करू शकतो. कारण कांशीराम साहेबांनी बोलले की या आधारावर जे सत्ता आपण प्रस्थापित करायची आहे तर आपल्या सर्वांना लोकांना एकत्र येऊन काम करणं काळाची गरज आहे. मी दिनकर वाठोरे, एक सामाजिक कार्यकर्ता. आज या ठिकाणी माननीय कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. आज या ठिकाणी सर्व स्तरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी आपण सर्वांनी राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पुढे यायचं आहे याचा विचारविनिमय या ठिकाणी या निमित्ताने करण्यात आला. आज आपण पाहत आहोत की एक मुठ्ठीभर लोक आहेत की जे देशावर सर्व राज्यामध्ये आपली सत्ता गाजवत आहेत, परंतु बहुसंख्य जे लोक आहेत बहुजन समाजाचे हे मात्र एकदम विखुरलेले आहेत. आणि म्हणून काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यातूनच आपण चांगल्या पद्धतीने या लोकांना मात देऊ शकतो. अशा प्रकारचा संकल्प आजच्या या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे कांशीराम साहेबांनी म्हटलं होतं की जिसकी जितनी संख्या भारी उतनी इसकी भागीदारी, अशा पद्धतीचा जो संकल्प आहे तो आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचाराने आणि कांशीराम साहेबांच्या विचाराने आपण जर पुढे गेलो तर नक्कीच आपण सत्ता हासिल करू शकतो आणि या प्रस्थापित लोकांना आपण चांगल्या प्रमाणे मात देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व जनतेने संकल्प घेतला पाहिजे आणि सत्तेमध्ये आलं पाहिजे. अशा प्रकारची ही भूमिका आज या ठिकाणी मांडण्यात आली आहे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मान्यवर कांशीराम साहब का आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. मान्यवर कांशीराम साहब आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. बाबा साहब आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. फुले जी आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. शाहू महाराज आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. सावित्री आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. सावित्री आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. रमाई आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. जिजाऊ आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. मंडल साहब आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा. वीपी सिंह साहब आपका मिशन अधूरा, बहुजन समाज करेगा पूरा.
भारत के सन्मान में बहुजन समाज मैदान में भारतीय संविधानाचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मान्यवर कांशीराम साहेब अमर रहे. अमर रहे, अमर रहे.